नमस्कार, भक्ती में शक्ती या युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज पंढरपूर येथील श्री क्षेत्र कासेगाव म्हणजे आई अल्लमाची देवस्थान. आई अल्लमाची यात्रा कशी असते हे संपूर्ण तुम्हाला यात्रा दाखवणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल ला सबस्क्राईब करा, भक्ती में शक्ती या युट्यूब चॅनलला सपोर्ट करा. तर यल्लमाच्या यात्रेला येतात जोगती लोक, आराधी मंडळी आणि संपूर्ण गावकरी. कशी असते भन्नाट यल्लमाची यात्रा मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. धन्यवाद मित्रांनो. बघा मित्रांनो, कासेगावची यात्रा अशी भरलेली आहे. तर संपूर्ण मी तुम्हाला यात्रेचं स्वरूप दाखवणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तर चला आता आपण मंदिर परिसर आणि आजूबाजूचा गावामध्ये किती मोठी यात्रा भरलेली आहे ते तुम्हाला दाखवतोय. बघा, मंदिराच्या कडेला असे ही सर्व दुकानं मांडलेली असतात. निवद बोन करण्यासाठी नारळ आहे. खूप लोक इथं येत असतात आणि आज यल्लमाची कासेगावची यात्रा म्हणजे सौंदतीची यल्लमाचं मूळ देवस्थान सौंदतीला आहे आणि तिचं देवस्थान हे पंढरपूर येथील कासेगावच्या गावामध्ये देवीचं वास्तव्य आहे. तर ही देवीची कमान आहे बघा, मूळ पूर्वी आलेली. तर आता आपण संपूर्ण कासेगाव बघणार आहोत. खूप भन्नाट यात्रा असते. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी, मार्गशीर्ष महिन्याच्या एकादशीच्या दुसऱ्या दिवशी असते. असे विकण्यासाठी लोक बसलेले आहेत, खेळणी वगैरे. संपूर्ण जोगती लोक पण इथं काशेगावला येतच असतात. यल्लमा म्हणजे जोगत्यांचीच आई आहे बघा. मोठी जोगती चाललेली आहे. काय कशी आहे तुम्ही? बरे आहे का? वर्षानं भेटता, आर्मी मध्ये भेटत नाही. मला काढला काय चला वाजू द्या काय ती थोडं. अशी भन्नाट यात्रा असते आणि जोगती लोक इथं येत असतात बघा. तुम्ही यात्रेचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही पंढरपूरला येऊ शकता आणि पंढरपूर पासूनच 5 किलोमीटर असणारी ही यात्रा आहे बघा मित्रांनो. खूप छान जोगती लोक देवीची आराधना करतात. तर इथं आहे लिंबाचा प्रकार, लिंब नेसण्याचा ही प्रकार असतो बघा. नमस्कार, मी संध्या कांबळे परांडाकर. मी परांड्यावरून आले. तर इथं कसं काशेगाव पंढरपूर तालुक्यातील वर्षानुवर्ष देवीची यात्रा भरते. खूप आनंदानं, खूप मोठ्या उत्साहानं यात्रा भरते. तर आम्ही सगळे तृतीयपंथी, आमचे गुरु, नानगुरु, दातगुरु सगळे आम्ही इथं खूप उत्साहाने येतो आणि आनंदाने येतो आणि आम्हाला यात्रा करून यल्लमा देवीची खूप छान वाटतं. आम्ही आनंद घेतो. हे सगळं आमचा परिवार बार्शीकर. यल्हारे माणिक नवस फेडण्यासाठी जोगत्यांकडून लिंब नेसून घेण्याचा मान आहे बघा मित्रांनो. तर या आईचा नवस आहे आणि लिंब कमरेला नेसवलेला आहे आणि जोगत्यांकडनं मान घेतल्यानंतर ना, लिंब नेसल्यानंतर जोगत्यांना दक्षिणा दिली जाते बघा मित्रांनो. तर अशा पद्धतीने लिंब नेसले जातात. तर इथेही लिंब बांधले जातात बघा.
खूप भारी वाटतं बघा मित्रांनो. तर हे बघा मूळ जोगत्यांचे बुडकरे आहेत. हे मूळ बुडकरे म्हणजे तुम्हाला समजतं का मित्रांनो की हे आजी पणजी जशी असते तशी हे जोगत्यांचे आहेत बघा. आजी पणजी हे बुडकरे आहेत बघा. आणि हे तर लिंब नेसून नवस घेतला जातो बघा. चला आता आपण पुढे जाऊया. हे देवीचं तीर्थ कल्लोळ आहे बघा, यल्लमा देवीचं. आणि सोलापूरवरून आलेले मी बोलू का? मी सोलापूरवरून आलो काशेगावच्या जत्रेला. श्याम नायक सोलापूरकर. श्याम नायक सोलापूरकरचं मी चेला आबुलीताई मंजेली. आता माझ्या गुरु वारून 4 वर्ष झालंय. आता नाही माझ्या गुरु परसू कांबळे त्यांनी मी रेणुका आम्ही सर्वजण मिळून आम्ही जत्रा करतो, जत्रा पार करतो. काल आलेला आम्ही, आज गंधलिंब, उद्या कीच, संध्याकाळीपर्यंत कीच होत्यात. सगळं देव फिरतात गल्ली सगळा फिरून बांगड्या फोडतात. बांगड्या फोड्याचं काम झालं सगळं कुणाचं घरी जातात. कोण मठाला जातात, कोणाचं घर त्यांच्या घरी जातात. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आदरणीय श्याम नायक हे सोलापूरचे सुप्रसिद्ध गुरुवारी आहेत बघा मित्रांनो. आज त्यांच्या विना यल्लमाचा यात्रा भरत आहे बघा मित्रांनो. खूप वाईट वाटते. आणि सर्वांचे आवडते लाडके गुरुवारी श्याम नायक यांचे सर्व चेले इथं बसलेले आहेत. आणि त्यांची मूळ चेली इथं मंचेली आहे बघा मित्रांनो. आणि सर्व त्यांचे चेले इथं बसलेले आहेत सोलापूरचे. परिवार श्याम नायक, सर्व श्याम नायक यांचा परिवार आहे बघा मित्रांनो. एनी बोर्डवाला परसू कांबळे हे जे आहेत ते बुडवाले आहेत सोलापूरचे. तर अशी ही भन्नाट यल्लमाची यात्रा असते बघा मित्रांनो. संपूर्ण आई जोगती मंडळी इथं बसलेले असते नदीच्या तीरावर. देवीचं कल्लोळ आपण पाहणार आहोत. देवीचं इथं कल्लोळ आहे आणि ते सर्व लिंबगंध नेसतात बघा. देवीच्या तीर्थाला इथं येतात बघा सर्वजण मित्रांनो. खूप छान प्रसन्न वातावरण आहे. हे देवीचं कुंड आहे बघा मित्रांनो. पवित्र मानून सर्व माता भगिनी इथे आंघोळ करतात बघा मित्रांनो. आणि वल्या पडद्यानं देवीला नवस फेडायला जातात बघा. चला तर आपण आता पुढे जाऊया. काय आजी मध्ये यायला
तर असं लिंबगंध नेसवण्यासाठी बघा सर्व मंडळ इथं बसलेले आहेत. आमची काशीगावची यल्लामादेवी हे आमचे गुरुवर्य कुलगुरू. मित्रांनो, कासेगावची यात्रा खूपच भन्नाट असते बघा. तर आता आपण मंदिराकडे जाणार आहोत. गर्दी तर प्रचंड आहे. मग यात्रा म्हणल्यानंतर गर्दी राहणारच बघा मित्रांनो. इथं मानपान देत असतात बघा. नमस्कार. अशी आहे बघा मित्रांनो कासेगावची यात्रा. लिंबगंधसाठी महत्व खूप आहे. देवीचा नवस त्याशिवाय अपूर्ण आहे. लिंबगंध नेसल्याशिवाय देवीचा नवस फेडला जातच नाही. तर अशी आहे यात्रा. आता आपण जात आहे देवीच्या मंदिराकडे. खूप प्रचंड मोठी गर्दी असते बघा. अशी गर्दी आहे आणि सर्व यल्लमाचे ज्यांच्या घरी यल्लमाची माळ परडी आहे बघा ते सर्व आराधी मंडळी आणि जोगती मंडळी इथं येऊन बसलेले आहेत. देवीला मीठपिठी घालतात बघा भाविक भक्त. खूप छान आणि प्रसन्न वातावरण. आता आपण यल्लमा देवीचे दर्शन घेणार आहोत बघा. समोर यल्लमा देवीचं मंदिर आहे आणि ते प्रचंड अशी यात्रा भरलेली आहे. देवीचे यल्लमाचे जग सुद्धा इथं आलेले आहेत बघा. आपण सर्व जगांचं हे दर्शन घेणार आहोत. आपण यल्लमा देवीच्या दर्शनासाठी जात आहोत. खूप प्रचंड अशी गर्दी, कारण पंढरपूरच नव्हे तर संपूर्ण पंढरपुरातील तालुक्यातील लोक तिथं देवीच्या दर्शनासाठी येतात. देवीचा नवस फेडतात आणि देवीला नवस बोलण्यासाठीही येतात. खूप अशी भन्नाट एक साईड मागे धरून देवीची यात्रा. साईड द्या जरा.
तर बघा मित्रांनो, बंदोबस्त हे खूप कडक आहे बघा यल्लमा यात्रेला. आलेला आहे यल्लमाची ही यात्रा. हीच ती यात्रा आहे. ह्याच यात्रेसाठी अखंड पंढरपुरातील लोक देवीला दर्शनाला आलेले आहेत बघा. आणि अशी नवसाला पावणारी, हाकेला धावणारी माझी यल्लमा, सर्वांची यल्लमा देवी. तुम्ही दर्शन घ्या बघा मित्रांनो. खूप प्रचंड मोठी यात्रा आणि नवसाला पावणार ही यल्लमा देवी बघा मित्रांनो. बंदोबस्त ही खूप कडक आहे बघा. आता आपण यल्लमा देवीचं दर्शन तर घेतलेलंच आहे. अशी जागृत देवस्थान आहे बघा मित्रांनो यल्लमा देवी. यल्लमाला हिरवी साडी नेसवलेली आहे आणि यल्लमा दागिने नेसलेले आहे. चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, भक्ती मी शक्ती युट्यूब चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद मित्रांनो. देवीला नैवेद्य दिला जातो बघा मित्रांनो. तर आता बघा मित्रांनो, आपल्या यल्लमा देवीचं दर्शन झालेलं आहे. आता आपण संपूर्ण जगाचं दर्शन म्हणजे देवीचे जग कसे येतात त्याचंही दर्शन घेणार आहोत बघा मित्रांनो. तर चला, आता आपण कोणत्या जोगत्यांचे कोणते जग आहेत हेही बघणार आहोत आपण मित्रांनो. खूप भन्नाट अशी यात्रा आहे. आई साहेबाचं दर्शन पण झालेलं आहे. प्रत्येक मानकऱ्यांचे इथे जग आलेले असतात. जग म्हणजे आई यल्लमा विराजमान असते या जगामध्ये, यालाच जग म्हणतात बघा मित्रांनो. अशा पद्धतीने सर्व जग मांडलेले असतात आणि गावकरी मंडळी इथे येऊन देवीची ओटी भरतात, देवीला निवेद नारळ करतात आणि परडीमध्ये पीठमीठ पण वाहतात. असं हे विविधतेने नटलेलं यल्लमा देवीचं देवस्थान आहे बघा हे मित्रांनो. खूप छान आहे. तर आता आपण ते जग इथं मोठमोठे आलेले आहेत बघा. सर्व मानाचे जग आहेत बघा हे मित्रांनो. नाही म्हणता माझ्या जागा आहे म्हणता. आता कासेगावच्या देवीचं आपण दर्शन घेतलेलं आहे आणि माझ्या पाठीमाग
जोगती लोक यांचे जग आहेत. जग म्हणजे या जगामध्ये आई यल्लमा देवीचं मूर्ती स्थापन केलेली असते. तर मग कासेगाव मध्ये येणारे सर्व भाविक भक्त जे पण पंढरपूर तालुक्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील लोक इथं जग घेऊन येतात, त्या जगाची ओटी भरली जाते, पीठ मीठ वाहिलं जातं आणि देवीच्या जगाला मानपान दिला जातो. आणि या यात्रेला जोगत्यांचं खूपच महत्व आहे. तर जोगती असल्याशिवाय ही यात्रा अपूर्ण आहे. म्हणून तुम्हाला सगळीकडे सर्व हे जग जोगत्यांचेच दिसतील बघा मित्रांनो. चला आणखीन आपण यात्रेमध्ये संपूर्ण कासेगाव पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्की तुम्ही लाईक करा, नक्की शेअर करा आणि उद्याच्याला देवीची कीच पाहण्यास विसरू नका. तर उद्या ही खूप भन्नाट आहे आणि आज ही खूप भन्नाट आहे. चला तर आता आपण संपूर्ण मानकऱ्यांची जग पण पाहूया. हे देवीची माळपरडी घेऊन इथं बसलेले आहेत बघा यल्लमा देवीची. तर इथे मारुती आहे बघा. देवीला निवेद्य दिल्यानंतर मारुती रायाला सुद्धा निवेद्य दिला जातो बघा. त्यासाठीच आपण इथं गर्दी बघतोय बघा. बघा मित्रांनो किती मोठी प्रचंड गर्दी आहे. प्रत्येकाची आवड असते देवीला चांगलं सजवावे म्हणून. तर अशा पद्धतीने देवीलाही सजवलेलं आहे बघा. बरोबर आहे का नाही? कुणाच्या डोक्यावर भूक आपला आपल्या सगळं आपलं. माझ्या बहिणींना माहिती आहे, नातेवाईकांना माहिती आहे, हिला सोडलेला आहे. मला पहिल्यापासून स्त्रीक होती म्हणून आमच्या आई बापाने परत म्हणले नाही सोडायचं, म्हणले पूर्ण नाचलो. पूर्ण बच्चा डोळे चालले देवाचा अंगात. काय करायला फोटो काढायला सगळे नाचलं, मग देवाला वाचवलं. मग आता जीव आहे तोपर्यंत आपलं सेवा करायची. 100 देव येतात आपल्या अंगात, आपल्या ताकद पाहिजे घ्यायची. तर खूप मोठे इथं जग असतात बघा मित्रांनो. आणि आपण मानकऱ्यांचे जग सुद्धा बघत आहे. ही साक्षात यल्लमा देवीची पालखी आहे बघा मित्रांनो. यल्लमा म्हणजे मूळ रेणुका माता सौंदर्याची यल्लमा. तर ही पालखी इथं बसलेली आहे. तर याच पालखीमधून देवीची उद्याच्याला मिरवणूक निघते आणि हीच पालखी किचेलाही जाते. हीच पालखी सगळ्या समाजातील वाड्यामध्ये जाऊन मानपान घेते बघा हे मित्रांनो. अशी विविधतेने नटलेलं ही यल्लमा देवीचं स्वरूप आपण फक्त कासेगाव यात्रेमध्येच अनुभवू शकता बघा मित्रांनो. आणि हा कासेगावच्या यल्लमा देवीचा मानाचा जग आहे बघा मित्रांनो.
तुझा काढायचा का झालाय का सारखा फुटवाले बरं. तर हा जग पूर्ण मानापानाचा आहे बघा मित्रांनो. परसुमाय अकलूजकर यांचा हा जत आहे बघा. मेन हे जोक्यांचे बुडवाले आहेत. तर या बुडवाल्यांचा जग किती सुंदर आणि आनंदाचा आहे बघा मित्रांनो. तर आणि हे त्यांचे सर्व सेवेकरी मानकरी इथे यल्लमाच्या यात्रेला म्हणजे काशेगाव मध्ये आलेले आहेत. हा सुंदर असा देव्हारा तुम्ही पाहू शकता बघा मित्रांनो. खूप छान आहे. असे संपूर्ण देवीच्या मंदिराच्या बाजूला सर्व जोगत्यांचा मेळा असतो आणि देवीची मूर्ती इथे आणून जग देवीजवळ भेटवले जातात. असं विविधतेने नटलेलं हे आपलं कासेगाव. तर हे बघा मित्रांनो असं आहे. कौशल बोर्ड इनकी यांच्याकडून कोहली यांच्याकडून 21 रुपये देणगी मिळाले. धन्यवाद. हे देवीचं कल्लोळ आहे. देवीचं मेन कल्लोळ आहे बघा. तिथं देवीला जी नवस बोललेला असतो लिंब नेसण्याचा प्रकार जो आहे खंडोबाची वाडी यांच्याकडून 51 रुपये देणगी मिळाले. धन्यवाद. तर ते जो लिंब नेसलेला आहे तो लिंब इथं देवीला सोडला जातो बघा मित्रांनो. आणि देवीला नवस पूर्ण केला जातो. ह्या कल्लोळ तीर्थामध्ये फक्त देवीचं तीर्थ जरी हाताला स्पर्श झाला तरी पुण्याचं काम आहे बघा मित्रांनो. असं हे देवीचं कल्लोळ आहे. याला माणिक उधे उधे. आता सर्व पोलिसांचाही बंदोबस्त इथं तगडा आहे बघा मित्रांनो. सर्व जी लाईन आहे बघा देवीच्या नवस फेडण्यासाठी कल्लोळामध्ये जाण्याची ही लाईन आहे बघा मित्रांनो. आणि ही सर्व भक्त मंडळी कल्लोळातच जात आहेत बघा. आता हे जे आहे ते पीराचं मंदिर आहे. तर यल्लमा देवीच्या पाठीमाग जी जागा आहे तिथे पीराचं ही मंदिर आहे बघा मित्रांनो. विष्णू मसलकर कावरेकर यांच्याकडून 101 रुपयाची देणगी मिळाली आहे. धन्यवाद. नवनाथ धोत्रे यांच्याकडून 51 रुपये देणगी मिळाली आहे. धन्यवाद.
आपल्या यल्लमाचं दर्शन झालेलं आहे. मानकरी बुडकरी आणि सर्व जोगत्यांची जग यांचे दर्शन झालेलं आहे बघा. असे आता ही मातंगी देवी आहे बघा. तर मातंगी देवीच्या दर्शनासाठी खूप मोठी गर्दी आहे बघा मित्रांनो.
रिपोर्टर आहे का? यानंतर आमच्या पार्टीला सुंदर असं कोणी व्हायरल
मंदिराच्या समोर प्रियदर्शनी कॉलेज ऑफ फार्मसी यांच्याकडून प्रायमरी वर्षी सर्व्हिस चालू आहे फ्रीमध्ये. सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. मंदिराच्या समोर गर्दी करू नये. पाहुण्यांना विनंती आहे. मंदिराच्या समोर गर्दी करू नये. गेट समोर गेट कशी थांबलेले कृपया चालत राहायचे आपण. गेट जवळ थांबलेले. हा देवीचा मानाचा नैवेद्य आलेला आहे बघा मित्रांनो. वाजत गाजत थाटामाटामध्ये देवीला नैवेद्य दाखवण्यात येत आहे. गेट जवळ